लक्ष्मण हाके बोलतायत, थेट जाऊया. माझी कळकळीची विनंती आहे, मराठा रिझर्वेशन संदर्भात औरंगाबाद खंडपीठाचे एम.एच. मार्लापल्ले यांचं एक जजमेंट आहे. या जजमेंटचा सुद्धा या माणसांनी, सगळ्या लोकांनी अभ्यास केला गेला पाहिजे. बी.एच. मार्लापल्ले असं म्हणतात, मराठा व कुणबी एकच आहेत असे म्हणणे म्हणजे सामाजिक मूर्खपणा होय. मराठा आणि कुणबी एकच आहेत असं म्हणणे म्हणजे सामाजिक मूर्खपणा होय. मार्लापल्ले न्यायमूर्तींचं हे जजमेंट आहे, याचा अभ्यास करावा. सुप्रीम कोर्टानं मराठा रिझर्वेशन संदर्भात जे जजमेंट दिले, त्या जजमेंट मध्ये 750 पानांचं जजमेंट आहे. त्यामधल्या महाराष्ट्राच्या टोटल सामाजिक स्थितीगतीचा आढावा, कोण मागास, कोण फॉरवर्ड, काय परिस्थिती आहे, या राजश्री पाटील केसमध्ये म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमध्ये तुम्ही या सगळ्या गोष्टींचा थोडाफार अभ्यास करावा. तुम्ही डायरेक्ट पत्र देता. मराठवाड्यामधल्या 5-6 खासदारांनी काल परवा पत्र दिलं, नवनियुक्त खासदारांनी, आणि मग हे पत्र दिल्यानंतर मला वाटतंय कायदा बनवायला जाणाऱ्या लोकांनी जर कायद्याची थोडीफार माहिती जर घेतली नसेल तर मला वाटतं हे खूप धोकादायक आहे आपल्या सर्वांच्या हिताच्या आणि अधिकाराच्या संदर्भात. भुजबळ जे आहे ते चिथावणीखोर वक्तव्य करून तलवार वाटपाचा कार्यक्रम जे आहे ते त्यांनी सुरू केलाय आणि दंगल जी आहे ती त्यांना घडवायची आहे. त्यामुळे असा जर प्रयोग झाला तर आम्ही सुद्धा एक पाऊल मागे हटणार नाही, असं प्रकारचं वक्तव्य जरांगे पाटील यांनी केलंय. जरांगे साहेब काय कुठल्या शब्दाचा काय अर्थ काढतील, त्याचं अलीकडच्या काळातली त्यांची वक्तव्य पाहता ते काही बोलू शकतात, यामध्ये काही हे नाहीये. कारण एखादी शेरोशायरी केली जाते एखाद्या कार्यक्रमामध्ये, शेरोशायरीचा उद्देश असा असतो की तो फक्त त्याचा मधीत अर्थ घ्यायचा असतो, तो शब्दार्थ घ्यायचा नसतो. की एक मोटिवेटेड म्हणजे पुढच्या माणसांना प्रेरणा मिळण्यासाठी, पुढच्या माणसांच्या मनात विश्वास निर्माण करण्यासाठी, किंवा आपण बाबा यस आपण पण या देशाचे नागरिक आहोत त्यामुळे घाबरायचं कारण नाही, असं ज्यावेळी माणूस एक जनरली बोलत असतो त्यावेळी काही शेरोशायरींचा, काही उदाहरणांचा, काही म्हणींचा उपयोग केला जातो. लिटरेचर आहे आपलं लँग्वेज आहे. आणि मग या लिटरेचरचा जर उपयोग भुजबळ साहेबांनी एक चांगलं प्रभावी माणसांच्या मनामध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी एखाद्या शायरीचा वापर केला म्हणजे ते उद्या तलवारीच काढणार आहेत, वाटणार आहेत आणि मग दंगल घडवणार आहेत, असा त्याचा अर्थ काढणं. कायदा सुव्यवस्था आहे ना महाराष्ट्रात, देशात कायदा सुव्यवस्था आहे ना, शासन प्रशासन त्याचं काम करेल ना, पोलीस डिपार्टमेंटवर काय विश्वास आहे ना आपला सर्वांचा. त्यामुळे असं काहीतरी त्या शब्दशः अर्थ घ्यायचा आणि त्या शब्दाचा अर्थ घेऊन काहीतरी वक्तव्य करायची, मला वाटतं हे खूप पुअर लेवलची स्टेटमेंट आहेत, खूप बॉटम लेवलची ही जजमेंट आहेत. भुजबळ साहेब हे ओबीसी आणि मराठामध्ये दंगल घडवतील अशा प्रकारचं कधी अशी काही बॅक हिस्ट्री आहे का? ओबीसीनी या महाराष्ट्रामध्ये कधी दंगल केली? ओबीसीनी कधी उठाव केलाय? ओबीसी संघटितरित्या एकत्रित आलेत आणि त्यांनी जाऊन कोणाच्या तरी मालमत्तेचं नुकसान केलंय, दंगली घडवलेल्या आहेत? अशी बॅक हिस्ट्री जर या महाराष्ट्रामध्ये असेल तर या वक्तव्याला थोडासा आधार मिळतो. पण अशी मला वाटते ओबीसी हा शोषित आहे, वंचित आहे, भटका विमुक्त जाती जमाती डोंगराच्या कुशील आहेत, गावगाड्यापासून समाज व्यवस्थेपासून दूर पळणारे आहेत, त्या आजही निर्णय प्रक्रियेमध्ये नाहीत. त्यामुळं हे अशी वक्तव्य करणं म्हणजे बालिशपणाचं हे लक्षण आहे. साहेब मला सांगा की कुणबीमधून आरक्षणाची ही मागणी नव्याने सरसकटची किती घटनेला धरून आहे, किती शाश्वत आहे, आणि हा जो आंदोलनाचा डोलारा उभा आहे त्यावरती मराठा समाजाने किती विश्वास ठेवला? मराठा समाजातल्या तरुणांना माझी कळकळीची विनंती आहे, सुप्रीम कोर्टाच्या म्हणण्यानुसार मराठा समाज या महाराष्ट्रामधला रूलर समाज आहे, म्हणजे शासनकर्ती जमात आहे. आणि जी शासनकर्ती मग आमच्या स्टेट बॅकवर्ड कमिशननं आम्ही महाराष्ट्र शासनाकडे वेळोवेळी नोकऱ्यामधलं प्रतिनिधित्व मागितलेलं होतं. आपल्या या महाराष्ट्रामध्ये बघा, एखाद्या कम्युनिटीला मागास ठरवायचं असेल तर तिचं प्रतिनिधित्व तपासलं जातं. शिक्षणामधलं, नोकऱ्यामधलं, विधानसभेमधलं, लोकसभेमधलं, पंचायत राजमधलं, कोऑपरेटिव्ह सेक्टर मधलं, आणि हे सगळं प्रतिनिधित्व तपासून
एखादी कम्युनिटी सोशली तिच्या बाबतीमध्ये सोशली डिस्क्रिमिनेशन होत असेल, की एखाद्या कम्युनिटीला इथल्या व्यवस्थेमध्ये जगत असताना, वावरत असताना, ग्रामीण भाग असेल, शहरी भाग असेल, ज्यावेळी तिला सोशली डिस्क्रिमिनेशन म्हणजे काय, की सामाजिक तुच्छता म्हणून जर वागणूक दिली जात असेल, तर त्याच्यावरती सर्वात जास्त गुणांकन किंवा त्याच्यावरती सर्वात जास्त अशी सोशली डिस्क्रिमिनेशनला ती कम्युनिटी सामोरे जात असेल आणि त्या सोशली डिस्क्रिमिनेशनमुळे त्यांचं शिक्षण नोकऱ्यामधलं प्रमाण कमी असेल आणि शिक्षण नोकऱ्यातल्या कमी प्रमाणामुळे त्यांच्या एकूण आर्थिक उन्नतीवर किंवा जीवन जगणं असह्य होत असेल, तर त्या कम्युनिटीला मागास ठरवण्याचा अधिकार आहे. ही घटनात्मक मूल्य आहेत, तत्व आहेत. मी थोडं टेक्निकल बोलतोय, थोडं कायद्याच्या भाषेत बोलतोय. महाराष्ट्राच्या तमाम जनतेला माझं सांगणं आहे की मागासले पण ठरवत असताना या गोष्टींना सामोरं जावं लागतं. साहेब, विधानसभा आणि लोकसभेमधल्या आरक्षणाचा एक मुद्दा आता उपस्थित झालेला आहे. म्हणतात की मंडल आयोग पूर्णपणे इम्प्लिमेंट झालेला नाहीये, तर अशी काही तुम्ही मागणी करत आहात किंवा लावून धरणार आहात की विधानसभा आणि लोकसभेमध्ये सुद्धा ओबीसींना आरक्षण? हे बघा, ओबीसीच्या संदर्भातला मंडल आयोग फक्त अर्धा इम्प्लिमेंट झालाय. हा फक्त महाराष्ट्रापुरता प्रश्न नाही, हा देश लेवलचा प्रश्न आहे. ओबीसींना फक्त पंचायत राजमध्ये रिझर्वेशन दिलं गेलं आणि पंचायत राजमध्ये काय काम असतं? पंचायत राजमध्ये गटारी काढ, कुठं दिवाबत्ती लाव, कुठं शाळेचे पत्रे बसव, कुठं कॉर्पोरेशन असेल, नगरपालिका असेल तर शहराची स्वच्छता ठेव, हे कॉर्पोरेशनचं हे काम आहे. पण ओबीसीचं मंडल आयोग अर्धा इम्प्लिमेंट केला गेल्यामुळं, विधानसभा लोकसभेमध्ये इम्प्लिमेंट न केल्यामुळं, कायद्याच्या सभागृहामध्ये ज्या विधानसभेमध्ये आणि ज्या लोकसभेमध्ये या सर्व समूहाच्या बाबतीमध्ये कायदा लिहिला जातो, धोरणात्मक निर्णय घेतले जातात, तिथं मात्र या ओबीसीचं रिप्रेझेंटेशन अजिबात दिसून येत नाही. 60% लोकसंख्येला आजही माझ्या या भारताच्या कायद्याच्या सभागृहामध्ये अधिकृतरित्या रिझर्वेशन मधून त्यांना घेऊन त्यांचं प्रतिनिधित्व आजही घेतलं जात नाही. मग आताचीच कालची लोकसभेची निवडणूक पाहिल्यानंतर SC ST सदस्य जर बाजूला काढले, जे कायद्यानं या लोकसभेमध्ये गेलेले आहेत, बाकीचे ओबीसी दिसतच नाहीत. एका बाजूला मराठा 26 दिसतात, 6 कुणबी दिसतात आणि बाकीचे SC ST किंवा एकाच दुसरा की ज्याची ओबीसी बद्दल त्या ओबीसीचा लॉंग फॉर्म सुद्धा नाही, असे काही 1-2 माणसं ओबीसीची निवडून गेलेले आहेत. त्यांना या ओबीसीच्या वेदना, दुःख या गोष्टीविषयी कुठल्याही प्रकारचं सोयरसूतक ते पक्षाच्या अजेंड्यावर गेलेले आहेत. तर या महाराष्ट्रामधनं ओबीसीचं नेतृत्वच या देशाच्या लोकसभेमध्ये गेलेलं नाही, याची मला खंत व्यक्त करावीशी वाटते. एक काळ असा होता की स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे देशामध्ये खासदार होते आणि भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय नेते होते. ते भाजपचे होते. भाजपच्या ध्येय धोरणाच्या विरोधामध्ये दंड थोपटून लालू प्रसाद यादव, समीररावजी भुजबळ, त्याचबरोबर नॉर्थ मधल्या, साऊथ मधल्या खासदारांच्या बरोबरीनं या देशामध्ये जातनिहाय जनगणना झाली पाहिजे म्हणून साधारणपणे 2010-11च्या दरम्यान कास्ट सेन्सस, म्हणजे दर 10 वर्षाला खाली सुमारे होते किंवा कास्ट सेन्सस होतो, तर देशाच्या संसदेला घेराव घालणाऱ्यामध्ये गोपीनाथराव मुंडे सारख्या माणसांनी पक्ष वगैरे बाजूला ठेवून, पक्षाची धोरणं बाजूला ठेवून माझ्या ओबीसीचा कास्ट सेन्सस झाला पाहिजे ही भूमिका घेण्याचं धारिष्ट्य, धैर्य, करेज दाखवणारे गोपीनाथराव मुंडे होते. असं आत्ता माझ्या महाराष्ट्रातनं कुठला खासदार या ओबीसीच्या हक्क आणि अधिकाराविषयी बोलणार आहे? आणि जर बोलणार असेल तर त्याची डेप्थ काय, त्याचं नॉलेज काय? मी जबाबदारीने बोलतोय, लोकनियुक्त प्रतिनिधीवर बोलतोय, याचं मला भान आहे. पण तरी सुद्धा असं बोलण्याचं डेअरिंग इथला कुठला लोकप्रतिनिधी करणार आहे का? माझ्या महाराष्ट्रामधनं ओबीसीची बाजू मांडणारा या देशाच्या संसदेमध्ये खासदार गेला का? आणि गेला नसेल तर माझ्या या महाराष्ट्रामधल्या फुले शाहू आंबेडकरांच्या